स्वागतम स्वागतम स्वागतम। सर्वप्रथम विघ्नहर्ता गणरायाला वंदन करू। रंगभूमी रंगदैवत या नटेश्वरला वंदन करू। माझ्या गावची ग्रामदेव होता आई कोटेश्वरी मानाई। मुंबईची उमादेवी भारतीय घटशिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपती शिवाजी राजे राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ यांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी सर्व जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी रसिक मायबा प्रेक्षकांना मी शाहीर संदीप मोरे मुक्काम पोस्ट जामगे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा तुकाई देवी नृत्य कला पथक मुंबई आमच्या वतीनं माना समुद्रा माना समुद्रा माना समुद्रा। रसिक हो, आज जो शिव आहे ते म्हणजे चाहते मोरे वांचे प्रस्तुत सन्माननीय अतुल कदम सुनील कदम निर्मित श्री जयवंत दादा चव्हाण सुधाकर भाई सुर्वे यांच्या माध्यमातून हा जो शो आज फुल झालाय। रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार मानतो। हा मेहनतीने हा विषय शो फुल झालेला आहे, त्यांना सुद्धा माझ्या वतीनं त्यांचे आभार मानतो। आज या ठिकाणी आमचे ढोलकीपट्टू विश्वदादा सुतार, बँजो मास्टर सौरवदादा देवरुखकर, कीबोर्ड मास्टर, उत्तम कलाकार उत्तम संगीतकार गायक पंकज दादा काताळे, पॅड मास्टर आमचे सुजय दादा, तसेच हा उत्तम साऊंड लागलेला आहे साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक आणि माझे बंधू राजेंद्र पडा, त्यांना सुद्धा ही मोरेवांचा मानाचा मुद्रा बघा। या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, मला आयोजकांनी सांगितलंय कार्यक्रम माझा आहे मोरेवांचा, बरोबर का नाही? मोरेवांचा कार्यक्रम आहे पण हाऊसफुल आहे, लक्षात घ्या। आणि आवडेल असंच कार्यक्रम मी मोरेवा करणारा, लक्षात घ्या। म्हणून माझे प्रतिस्पर्धी शाहीर आज अनेक आले, शक्तीवाले आहेत, सूर्यवाले आहेत, सगळ्यांना मोरेवांचा मानाचा मुद्रा। पण माझे आजचे बुवा जीवन बुवा गेली 7 ते 8 वर्ष आम्ही करतोय घासाघासी बुवा। ओ तुम्हाला मोरेवांचा मानाचा मुद्रा। जीवन बुवा मंडळाच्या नियमानुसार माझा विषय घेऊन जायचा, तुमचा विषय आणायचा आहे, पण झोंबी आज झोंबी होणार नक्की। हा म्हणून आलो तुम्ही लांजावरनं, जरी आलो लांजावरनं, हा पण संदीप बुवा पहिली वारी कशी करेल हे पाहायचं, नंतर बोलायचं, नाहीतर मी सोडणार नाही, पहिल्या बारीवर सांगतोय। हा म्हणून खरंच ह्या रसिक प्रेक्षकांनी एवढी दाद दिली, तुमचे आभार मानणं माझं कर्तव्य आहे। पुन्हा एकदा आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल या अपेक्षा बाळगून माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
छंद गायनाचा मला लागलेला आहे. निष्ठावंत मी शाहीर कलेला जागलेला आहे. प्रेमाने प्रत्येकाशी मी वागलेला आहे. आणि म्हणून मोरे बुवांच्या चात्यानी छान नियोजन केलेला आहे. बघा या ठाण्यामध्ये आल्यानंतर धर्मवीर आपले दिगे साहेब त्यांची आठवण येते. त्यांचे शिलेदार आहेत, प्रत्येक आहेत, प्रत्येक आपली काम करतायत मोठ्या मनाने. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, गेल्या वर्षी पण दिगे साहेबांवर मी दोन गायली होती, आज ही नवीन आणलेली आहे. गोवानो ऐकून घ्या. म्हणून मला काय म्हणायचं आहे, आमचा देव आमचा दैवत आमच्या सोबत नाही, परंतु तुम्ही पुन्हा जन्माला याल ही अपेक्षा बाळगतो. म्हणून काय म्हणतो ऐका. अरे धर्मवीर आपले धर्मवीर ठरले खरोखर. धर्मवीर ठरले खरोखर. अरे आठवती पाऊल खुना दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. धर्मवीर ठरले खरोखर आमचे. धर्मवीर ठरले खरोखर. आठवती पाऊल खुना दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. धर्मवीर ठरले खरोखर. धर्मवीर ठरले खरोखर. आठवती पाऊल खुना दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. लोकसेवा करणं तुमचा हा छंद. तुमच्यामुळे जनतेला मिळे हा आनंद. जनतेला मिले आनंद. तुमच्यामुळे जनतेला मिले आनंद. शाहीर हे संदीपाची लेखणी आहे, मी कुठून घेत नाही, लोकांना देतो. विषय कसा आणला बघा, आनंद दिगे साहेब. पण त्यांना छंद काय होता आणि आनंद काय होता ऐका. लोकसेवा करणे तुमचा हा छंद. तुमच्यामुळे जनतेला मिळे हा आनंद. जनतेला मिले आनंद.
चुकले अनेक बोलणं रोकठोक चुकले अनेक कितीन वरून या ऋणा दिगे साहेब जन्मायावे पुन्हा दिगे साहेब जन्मायावे पुन्हा बघा मला काय म्हणायचंय साहेब आजी नसतील पण असे शिलेदार या ठाण्यामध्ये देऊन गेलेले आहेत. शब्द कसे आणतात बघा. आज सगळे मान्यवर आहेत म्हणून काय म्हणायचं आहे फक्त ऐका मला पुढचा शब्द काय बोलायचा आहे बघा. घडविले कट्टर तुम्ही शिलेदार आजही संभाळती तुमचा कारभार बघा. घडविले कट्टर तुम्ही शिलेदार आजही संभाळती तुमचा कारभार आजही संभाळती तुमचा कारभार आजही संभाळती तुमचा कारभार हा टेंबी नाका टेंबी नाका मारतो यहाँ का टेंबी नाका मारतो यहाँ का कुस्ती अंतरी मना दिगे साहेब जन्मायावे पुन्हा दिगे साहेब जन्मायावे पुन्हा साहेब जन्मायावे पुन्हा दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. हा धर्मवीर ठरले खरोखर धर्मवीर ठरले खरोखर आठवती पाऊल पुन्हा दिगे साहेब जन्मायावे पुन्हा दिगे साहेब जन्मायावे पुन्हा दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. जन्मायावे पुन्हा. दिगे साहेब जन्मायावे पुन्हा. श्री गजानन बोल गाव देवी माते बोल शक्ती वारे अखंड सदा घराण्याचा विजय असो 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 गुरु शिवशाही विठोबा अशोक महादे यांचा विजय असो 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 सुकाईदेव नृत्य कला यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया.
हॅलो 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 हां पैसा आलो पैसा बसून घ्या आराम करा पोरांनो थोडासा ऐका या ठिकाणी सन्माननीय आमचे आधारस्तंभ शाखा प्रमुख जयवंत दादा चव्हाण स्तवनसाठी माऊली 1000 रुपये आलेले आहेत. तुमची गाणी होणार, काळजी करायची नाही. हो आपण ठाण्यामध्ये आलोय. 1000 रुपये आले आहेत. त्यांना सुद्धा मोरेवरांचा मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे सांग सावळ्या दिसते मी कशी चंद्रकांत मांजरे यांच्याकडून 201 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरेवरांचा मानाचा मुद्रा हो ती घेणार. तसेच सन्माननीय आमचे आधारस्तंभ मनीष पिचे गावी जायचं सणाला गावी जायचं त्यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. बघा बघा तसेच दिगे साहेबांवरून आणि शिंदे साहेबांवरून त्यांचे कट्टर उप शाखा प्रमुख चंद्रकांत जोगले यांच्याकडून 301 रुपये भांडूप. तसेच दिगे साहेबांचं गाणं खूप आवडलं मोरेबुवा कट्टर दिगे साहेबांचे आम्ही शिवसैनिक आहात त्यांच्याकडून 301 रुपये आलेले आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी सन्माननीय संतोषजी गायकवाड यांकडून खास ढोलकीपट्टूंसाठी 500 रुपये आलेले आहेत. हां त्यांचे पैसे त्यांच्याकडे द्यायचे, आपले पैसे आपल्याकडे यायचे. बुवांचे पैसे बुवांकडे जायचे, पण बारी म्हणजे बारीच. फरमाईश झाले बघा बघा अनेक कार्यक्रम झाले. तयारी म्हणजे असं काय नसतं संदीप बुवाचं लक्षात घ्या. स्टेजवरती आला बुवा की तयारी म्हणजे तयारीच असते. आणि आपण ह्या चिमुरड्यांना घाबरत नाही. आता येतील बघा जीवन बुवा यांना आपण घाबरत नाही म्हणून बुवा चिमटा घेणारच, पण आता नाही विषय द्यायचा आपण लोकांना चांगला. बघा खरं सांगतो रसिक हो, एवढं नियोजन छान केलं माझ्या नावाने चाहते मोरे बुवांचे प्रस्तुत म्हणून. सन्माननीय आमचे अतुलदादा कदम तसेच सुनीलदादा कदम शिबे सुरत खताते शिंदे भाऊजी माझे मनोज जांभरे संभाजी भिलारे मितेश जोशी कल्पेश जोशी सुबोध चोरगे आमचे सकपाल माऊली संत सकपाळ मनीष पिसे त्यांचे सुद्धा आभार आहेत. बरेचसे व्यासपीठावरती मान्यवर आलेले आहेत, कलावंत आलेले आहेत. खरं सांगतो देसाई सर आलेले आहेत, आमचे भाऊ कदम आलेले आहेत, तसेच धावाडे सर आलेले आहेत, गौरव मोरे आमचे भाऊकी तारा कुठे त्यांना सुद्धा मोरेवांचा मानाचा मुद्रा. आज संदीपदादा विरोडकर साहेब पण आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरेवांचा मानाचा मुद्रा. म्हणून काय म्हणतो बघा फरमाईश घे राहायचे फरमाईश घे. क्या बात है. क्या बात आहे. चला हा हो नंतर घेऊ ते फरमाईश. फक्त आपला समाजला काय सांगायचंय, आज ट्रेनमध्ये अनेक गोष्टी घडतात बघा. हत्या होतात, मर्डर होते, पण बाप्पाला मला सांगायचं काय माहितीये का की बाप्पा जर मुंबईच्या ठिकाणी ह्या जर गोष्टी घडत असतील तर गावी चाकरमानीला जायचं कसं हा प्रश्न पडलाय. बरोबर ना वा आलो रांजावर ना तुम्ही. हा त्या दिवशी गेलो मी ट्रेनमधनं, त्या नेपाळाशी भांडली. नंतर बोलले संदीप भाऊ तुम्ही मध्ये या. म्हटलं मी येणार नाही, आपण काय चुकी करत नाही, मग कशाला मध्ये यायचं. काय म्हणतोय बाप्पाला नवीन विषय कसा आणलाय बघा.
दिल में बघ गणराया वेळ कमी आहे बघ गणराया अरे उघड्या डोळ्याने अरे कंठ आला दाटून आले डोळ्यात पाणी जीव घेण्या प्रवास आमचा हिरोजची कहाणी हा जीव घेण्या प्रवास आमचा हिरोजची कहाणी अरे गणपती सणाला कसा येईल साखरमाणी गणपती सणाला कसा येईल साखरमाणी रोजची कहाणी गणपती सणाला कसा येईल सागरवाणी गणपती सणाला कसा येईल सागरवाणी गणपती सणाला कसा येईल सागरमानी गणपती सणाला कसा येईल सागरमानी बघ गणराया उघड्या डोळ्याने बघ गणराया उघड्या डोळ्याने कंटाला दाटून आले डोळ्यात पाणी कंटाला दाटून आले डोळ्यात पाणी गणपती सणाला कसा येईल सागरमानी गणपती सणाला कसा येईल सागरमानी पोटा पाण्यासाठी आहे ही मुंबई नगरी जीव घेण्या हल्ले होते असे हो कितीतरी हा सामान्य शाहिराची जनतेची मागणी आहे बाप्पाला जर असे संकट येत असतील लोकलमध्ये तर आम्ही गावी कसं यायचं सणाला गणपतीला म्हणून मी काय म्हणतो आहे का पोट पाण्यासाठी आहे ही मुंबई नगरी जीव घेण्या हल्ले होती असे हो की ते तरी धडकी भरते उडी रक्ताचा पाट पावत नाही धडकी
कंठ आला दाटून आले डोळ्यात पाणी कंठ आला दाटून आले डोळ्यात पाणी गणपती सणाला कसा येईल साखरमानी गणपती सणाला कसा येईल साखरमानी बघ गणराया उघड्या डोळ्यानी बघ गणराया उघड्या डोळ्यानी कंठ आला दाटून आले डोळ्यात पाणी कंठ आला दाटून आले डोळ्यात पाणी गणपती सणाला कसा येईल साखरमानी गणपती सणाला कसा येईल साखरमानी अरे गणपती सणाला कसा येईल साखरमानी म्हणून परमेश्वरी बघा आमचे पिशे बंधू आधारस्तंभ आहेत कुठे ते गावी जायाच सणाला गावी जायाच अरे सुख गाणाशी मागायचं त्याला घरी हो आणायचं रूप साजिरे पाहुनी त्यांचे चरण धरायचं हे रूप साजिरी पाहुनी त्याचे चरण धरायचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं रूप साजिरी पाहुनी त्याचे चरण धरायचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं या ठिकाणी सन्माननीय बसव श्री विनायक सावंत प्रदीप गुरव श्री अविनाश रांबाडे आयोजित ऑगस्ट 17/8/2026 रोजी शाहीर सचिन कदम विरुद्ध सुशांत आहिरे ठिकाण शिवाजी मंदिर या ठिकाणी कार्यक्रम आहे याची नोंद घ्यायची आहे. तसेच सचिन संदीप बुवा यांचे शिष्य शक्तिवाली शाहीर प्रफुल्ल कदम दैवली यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. त्यांसुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. धन्यवाद. बघा तसेच प्रदीप अविनाश रांबाडे विनायक सावंत आयोजित शब्दरा हे झालं आता वाटतं. हां हो रामराव तरुणाई शाही रत्नाकर महाकाळ 4 ऑगस्ट रोजी कार्यक्रम होणार शिवाजी मंदिर या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. तसेच अहो पैसा जाम देऊ नका. ठाणे महानगरपालिका बांधकाम विभाग यांच्याकडून संदीप पवारांसाठी 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. मानासमुद्रा. तसेच बघा हां आता काय सवनगण झालं. आता काय बाई आता आलो वाटतं. सन्माननीय माझे आधारस्तंभ प्रदीप गुरव यांच्याकडून सुद्धा मला 500 रुपये भेट झालेली आहे. गुगल पे केली त्यांना सुद्धा मोरेपणाचा मानाचा होतं. आता गवळण काय गवळण अशी धवलन बुवाला आज ना मी संदीप बुवा म्हणतात. काय बुवांची तयारी मजबूत आहे मला माहिती आहे. असू द्या. बघा हां डोक्यावरनं खांद्यापर्यंत ठीक आहे पण पायापर्यंत येऊ नका. म्हणून विषयाला विषय भागाला भाग. समजलं का विषय? बुवा माझे शब्दांनी शब्द नीट वाचून घ्या, ऐकून घ्या. पण त्या अगोदर एक फरमाईश आली मला ती घेतो. सावळ्या ही बुवाना यांच्या गावात
गवळण दिली होती. मी कशी तू कसा बसून घ्या आराम करा, तुम्हाला त्रास नाही. हा सावळ्या अरे दिसते मी कशी. आता मला भेटलाय ना 7 वर्ष हाच भेटलाय बुवा. पण मला काय म्हणायचं आहे, अरे देव इंद्राची उर्वशी की स्वर्गाच्या बरी जशी सावळ्या दिसते मी कशी. सावळ्या दिसते मी कशी. सावळ्या दिसते मी कशी. हा देव इंद्राची उर्वशी की स्वर्गाच्या परी जशी. देव इंद्राची उर्वशी की स्वर्गाच्या परी जशी. हा आता आपली गवळण नवीन वा. ऐका विषय कसा आणलाय बघा. अनेक शाहीर मंडळी आले असतील, त्यांना सुद्धा मोरेबांचा मानाचा मुद्रा. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करतो आपण, पण अश्लील गाणार नाही हा मोरेबांचा शब्द लक्षात घ्या. मला आयोजकाने पण सांगितलं, बाहेर भेटा ओपन मध्ये आपण बघून घेऊ. बसून घ्या. मी अजूनपर्यंत अश्लील गायलं नाही, बोललो नाही आणि कलेला डाग लावलो नाही बुवा. म्हणून माझा पहिला विषय ऐकून घ्या. मला काय म्हणायचं आहे, ती राधा कान्हाला आणि लंगड्याला काय सांगते, त्यातून जर मला उत्तर मिळालं तर तुम्हाला मी म्हणेन की शाहीर जीवनभो आहेत म्हणून. मला काय म्हणायचं, शेरशारी घेत नाही अजिबात मी, वेळ कमी आहे म्हणून. ऐका, बरेच जण गायलं, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, पैसं. त्या ठिकाणी शाहीर सचिन कदम आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरेबांचा मानाचा मुद्रा. बुवा विषयाला विषय, भागाला भाग आणि चाल ऐकून तुम्ही म्हणाल संदीप बुवा खालचा वेगा आणि वरचा वेगा ऐकून घेणार नाही. मी ऐकून अजिबात घेणार नाही. हे सगळं माझं आहे, मी भाड्यानं घेत नाही. म्हणून काय म्हणतो ऐका, राधा काय म्हणते, त्या गवळणी काय म्हणतात कानाला, की अजून हा वाकड्या मध्येच येतोय, तो असा काय येतोय, पेंड्या येतोय, बोबड्या येतोय, आम्हाला काय अडवतोय, काना हे काय चाललंय, तुझं माझं नातं आहे ना, प्रेम आहे ना, मग हे मध्ये काय येतात. म्हणून काय म्हणतो ऐका, हा अरे केसात माळून गजरा, ए कान्हा तुझी लय मला आठवण येते, कुठं गेला माझा कान्हा, ए श्यामना मुकुंदा कृष्ण मुरारी, अरे केसात माळून गजरा, चालली मी राधाबाई, लंगड्या अजून लंगडतोय काय. बुवा तुमच्या कुठल्याही जातीवरून काय गोष्टी मी बोलणारच नाही, पण राधा म्हणते कानाला, हा लंगड्या अजून लंगडतोय. आणि कानाला मी सांगतोय, काना वाट माझी सोडत नाही, पण का, याचं उत्तर द्यायचं बुवा तुम्ही मला. अरे केसात माळूनी गजरा, मी चालले मथुरी बाजाराला, थांबा थोडा औषध घ्या, थोडा औषध घ्या. ती राधा म्हणते केसात, हा डोईवरती माठ आहेत, आमचा थाट चाललाय, पण हे मध्ये मध्ये पहिले येतात, नंतर काना माझा येतो, मग काना तो त्याला सांगत का नाही, अजून लंगडतोय तो, पण का हे सांगायचं. विषय कसा आणलाय बघा, अरे केसात माळून गजरा,
चालली मी राधाबाई. अरे लंगड्या अजून लंगडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लंगडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून घडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून घडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. केसात माळवणी गजरा चालली मी राधाबाई. केसात माळवणी गजरा चालली मी राधाबाई. लंगड्या अजून लंगडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लंगडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लढतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लढतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. शृंगार करून बाजारी मी चालली ग, अवचित नजर माझी मागे वळली ग. अवनीत नजर मागे माझी वळली ग, अवनीत नजर मागे माझी वळली ग. ते एक आमच्यामध्ये मावशी आहे, मावशी ती पण बोलते, ए कान्हा तू ठीक आहे, ते सवंगडी मागणं आहेत ना ते आम्हाला लय तरास आहे, तरास तरास. म्हणून काय म्हणते मावशी आहे का, हा शृंगार करून बाजारी मी चालली ग, अवचित नजर माझी मागे वळली ग. अवनीत नजर माझी मागे वळली ग, अवनीत नजर माझी मागे वळली ग. या आवडानं पोरांचा बघा पाय हात हार्याव नाही. या आवडानं पोरांचा बघा पाय हात हार्याव नाही. लंगड्या अजून लंगडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लंगडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लढतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लढतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. मग आता बोबड्या काय बोलतो का, ती मावशी गेली आमची आतरंगी मावशी गेली. तो बोबड्या काय बोलतो ते समजत नव्हतं, म्हणून काय म्हणतो ऐका, बोबड्या बोलतोय काय आम्हाला समजना, काय करावं किती सांगावं उमजना. काय करावं किती सांगावं उमजना, काय करावं किती सांगावं उमजना. अरे गवळण सांगते प्रेमाने नाही मिळणार दुधाची साय. गवळण सांगते प्रेमाने नाही मिळणार दुधाची साय. लंगड्या अजून लंगडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लंगडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. अजून लढतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लढतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. हा केसात माळवणी गजरा चालली मी राधाबाई. केसात माळवणी गजरा चालली मी राधाबाई. लंगड्या अजून लंगडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लंगडतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लढतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लढतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लढतोय काय, काना वाट माझी सोडत नाही. लंगड्या अजून लढतोय काय, काना वाट माझी सोडत नाही.
ठिकाणी सन्माननीय आमचे बसून सन्माननीय नक्की पार्टी यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. धन्यवाद. तसेच ठाणे महानगरपालिका सन्माननीय आमचे आधारस्तंभ अनिल मेस्ता साहेब यांच्याकडून गाण्यासाठी 500 रुपये आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. तसेच शाहीर राजू धावडे यांच्याकडून 251 रुपये जीपे केलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. कोकण रेल्वे संघटना यांच्याकडून मोरेबुवांसाठी 301 रुपये केलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. बघा अजून आहेत का? माझे शिष्य कलगीवाले शाहीर समीर मेटकर विरुद्ध तुरेवले शाहीर राजू मोरे यांचा जंगी सामना 15 ऑगस्ट दिवा या ठिकाणी जिवाला हॉल होणार आहे. त्यांच्याकडून 101 रुपये बक्षीस दिलेले आहेत, त्यांचाही आस्वाद घ्या, खूप मजा येईल. तसेच मी खरं सांगतो आजचा कार्यक्रम जो आहे ना तो आपलाच आहे, पण 22 तारखेला शाहीर विकास लांबोरे बुवा आणि शाहीर संदीप मोरे बुवा दादरला कार्यक्रम आहे. आवर्जून सगळ्यांनी या, लय मजा येईल, लय मजा येईल. ह्याची पण नोंद घ्या. म्हणून आमचे शाहीर या ठिकाणी तुषारजी पंधेरी बुवा आलेले आहेत, बरेचसे शिष्यवर्ग शाहीर वर्ग आलेले आहेत, त्यांचा सुद्धा मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. बरेचशी सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे. तर दुसऱ्या बारीमध्ये 10 मिनिटं भेटल्यानंतर आपण काय बोलू शकत नाही बुवांना, बरोबर ना? म्हणून शॉर्टकटमध्ये घेतोय. बुवांना विषय दिलाय, दादा आले या ठिकाणी. हो फटाफट. जुई योगेश माने तसेच योगेश राजाराम माने यांच्याकडून अनिल मधुकर किरपण यांच्याकडून 1000 रुपये दिलेले आहेत. त्यांचंही श्रद्धांजली गीत मला गायचं आहे, त्यांनी मला सांगितलं. त्यांना विनंती आहे तुम्हाला मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. फक्त बुवांना विषय काय दिलाय बघा, ऐका. नवीन विषय बुवांसाठी. बुवा आता 1 वर्षाने मला भेटतायत वाटतं. लांबोरे बुवा आणि ह्युमन बुवा मला 1 वर्षानेच भेटतायत दसऱ्यानंतर असं वाटते. म्हणून बुवांना विषय दिलाय बघा या ठिकाणी. सगळ्यांना कळावं करता नवीन विषय. बुवा प्रयत्न करा तुम्ही, मी म्हणत नाही, करा तुम्ही. जेवढं प्रयत्न कराल तेवढी उत्पत्ती होईल. म्हणून काय म्हणतोय बुवांना विषय काय दिलाय. त्रिकाल ज्ञानी वेद दीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्येच्या शिरामध्ये त्या पुरुषाला एक दिव्य पुरुष दिसू लागला. त्या पुरुषाच्या हृदयात दुसरा पुरुष दिसू लागला आणि त्या पुरुषाच्या हृदयात तिसरा पुरुष दिसू लागला. अशा प्रकारे कन्येच्या शरीरात असे 3 पुरुष जन्माला आले. ते दिसले. त्यांचं नाव काय, त्या 3 पुरुषांची नावं व तिघांचे स्वरूप काय व त्याच्या कन्येचं नाव काय हे मला सांगायचं आहे. बुवा पुरावा असेल तर नक्की मला तुम्ही सांगा, मी मान्य करणारा शाहीर आहे. तसेच नवनाथ खेडेकर नातूनगर यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. तसेच त्यांना सुद्धा मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. ठाणे महानगरपालिका अधिकारी सन्माननीय आमचे आधारस्तंभ संदीप दादा बिरवडकर साहेब यांच्याकडून कार्यक्रमासाठी 1000 रुपये आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. तसेच माझे शिष्य मितेश जोशी गवळ्यांसाठी सुंदर गवळण म्हणतात, त्यांनी सुद्धा 1000 रुपये दिलेले आहेत, मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. बघा सिंगल लक्षात घ्या, वेळ जास्त नाही आहे. पहिला मी घेतो साहेबांचा. सगळे हस्ती बसलेले आहे सगळे. म्हणून काय म्हणतो बघा, आमचे सुजोकार भाई आहेत, जयवंत दादा साहेब आहेत. बघा आवडलं तर बघा फक्त, जास्त वेळ नाही. अरे केसामध्ये गजरा दिगे साहेबांचे मावळे खरे, शिंदे साहेबांचे मावळे खरे, नाही घेणार कधी माघार. सुधाकर भाई जयवंत दादा माणसे ही दमदार. टाळ्या होत्या सगळ्यांच्या. सुधाकर भाई जयवंत दादा माणसे ही दमदार. दिगे साहेबांचे मावळे खरे,
दिगे साहेबांचे मावळे खरे, शिंदे साहेबांचे मावळे खरे, नाही घेणार कधी माघार. दिगे साहेबांचे मावळे खरे, शिंदे साहेबांचे मावळे खरे, नाही घेणार कधी माघार. सुधाकर भाई जयवंत दादा माणसे ही दमदार. सुधाकर दादा जयवंत दादा माणसे ही दमदार. सुधाकर बाई जयवंत दादा माणसे ही दिलदार. सुधाकर बाई जयवंत दादा माणसे ही दिलदार. दिगे साहेबांचे मावळे खरे, शिंदे साहेबांचे मावळे खरे, नाही घेणार कधी माघार. दिगे साहेबांचे मावळे खरे, शिंदे साहेबांचे मावळे खरे, नाही घेणार कधी माघार. सुधाकर बाई जयवंत दादा माणसे ही दमदार. 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 अंतरे आहेत अजून. साऱ्यांना वाटतोय त्यांचाच हेवा, निष्ठेने करती समाजसेवा, कार्यकर्ता असा असावा, समाजसेवेत तत्पर दिसावा. आम्हा कलावंतांना साहेब तुमचाच आहे आधार. सुधाकर भाई जयवंत दादा माणसे ही दमदार. वेळ कमी आहे, फक्त शेवटचा विषय गातोय, कारण एवढं सगळं करणं हे माझ्या शिष्याने तेवढं केलं. खरं सांगतो, कामधंद्यातून हाऊसफुल शो करतात, म्हणून माझ्या पोरांसाठी हा शाहीर संदीप मोरे काय म्हणतोय बघा. फक्त मला अतुलदा येतोय आणि मला बोलतोय बुवा लवकर आठवा लवकर आठवा, पण पहिल्या बारीमध्येच बोलतोय बघा. सन्मान्य आमचे जयवंत दादा साहेब त्यांच्याकडून या गाण्यासाठी 1000 रुपये आलेले, त्यांचा सुद्धा मोरे बुवांचा मनाचा मुलगा बघा. शाहीर राजू धावडे आणि मनसे कार्यका दिगंबर सिद्धव यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मनाचा मुलगा बघा. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. अरे होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा आनंदी गे साहेब. बरोबर ना? सगळ्यांनी बोला. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा आनंदी गे साहेब. एवढी मेहनत घेतली माझ्या पोरांनी आणि हाऊसफुल शो करून दाखवला, म्हणून हे काव्यपुष्प माझ्याकडून माझ्या पोरांना ऐका. सगळ्यांचा सन्मान होईल आणि म्हणून काय म्हणतो ऐका. अरे महान कलावंतांचा हिते होईल हो सन्मान. साऱ्या महान कलावंतांचा हिते होईल हो सन्मान. चाहते मोरे बुवांच्या पोरांनी बघा नियोजन केलंय छान. छान आहे ना? टाळ्या होऊ द्या एकदा. चाहते मोरे बुवांच्या पोरांनी बघा नियोजन केलंय छान. महान कलावंतांचा इथे होईल हो सन्मान. महान कलावंतांचा इथे होईल हो सन्मान.
या ठिकाणी चाते मोरे परिवार यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा ह्या गाण्यासाठी त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. बघा बच्चू आले हा चविष्ट असतात ते. पालघर पवारवाडी चुलीवरची वडापाव खाऊन घ्या आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांना सुद्धा त्यांनी ह्या गाण्यासाठी 500 रुपये दिले आहेत. तसेच बच्चू सच्चू 500 रुपये आमच्या चौक्याकडून आले आहेत गाण्यासाठी. धन्यवाद बाळा. हा कदम भाऊकी जिंदाबाद. बघा जसं मला सहकार्य केलं मी बुवांना काय ढोस पण दिला नाही, अजून ढोस दिला नाही. बुवा बोलले आई शपथ सांगतो मी बोलणारा दुसऱ्या वारीमध्ये मला अडवायचं नाही. बुवा कार्यक्रम कसा आहे, समाज कसा आहे, आपण बोलायचं किती ते लक्षात घेऊन दुसरी बारी करा. जर तुम्हाला ताकद लावायची असेल तर बिंदास लावा. संदीप बुवा खंबीर आहे अजून. म्हणून मला जसं सहकार्य केलं तसं बुवाना करा आणि माझी प्रथम फेरी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.